सर्वांना गुड मॉर्निंग आणि शरदचंद्र पवार लॉ कॉलेज नांदेड, जय जवान जय किसान शिक्षण प्रसारक मंडळ कंधार आणि तसेच सावित्रीबाई फुले महिला विकास प्रतिष्ठान कंधार हा सर्व मिळून जे एक आम्हाला संधी दिला त्याबद्दल डॉक्टर अली, प्रिन्सिपल शरदचंद्र पवार लॉ कॉलेज नांदेड, डॉक्टर सुनील दोंडगे सर, सेक्रेटरी जय जवान जय किसान शिक्षण प्रसारक मंडळ, डॉक्टर ज्योति मैम, ॲडव्होकेट आशीष गोदमगावकर साहब आमचे सहकारी, तसेच डॉक्टर यामीन थारा मॅडम, सर्वांना खूप खूप धन्यवाद आम्हाला बोलावल्याबद्दल आणि एक संधी दिल्याबद्दल. जे आम्ही तुमच्या समोर येऊन आज काही आमची जे करिअर काउन्सिलिंग बाबत किंवा कॉलेजमध्ये लॉची स्कोप हा बाबत काही आम्ही बोलू शकतो तुमच्या समोर. आज 2 इनॉग्रेशन इकडे झालेलं आहे, ज्यामध्ये आहे एक नॅक ॲक्रेडिएशन सेंटर, तसेच करिअर काउन्सिलिंग सेंटर आणि ॲल्युमिनाय असोसिएशनची सुरुवात. हा तिन्ही कोणी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन बाबत खूप इम्पॉर्टंट ब्रांचेस असतो, ज्यामध्ये की नॅक एक तुमची कॉलेजची ॲग्रेडिएशन देऊन एक बेसिक स्टँडर्ड्स फॉलो होत आहे की नाही याबद्दल एक ॲक्रेडिएशन आणि ग्रेडिंग करतो. ते ह्या खूप चांगली बाब आहे की एक नांदेडमध्ये सुद्धा एक स्टँडर्ड मेंटेन करून जे मागच्या खूप वर्षापासून एक लॉ इन्स्टिट्यूट चालू आहे, ज्यामध्ये की असा नाही की खूप कॉस्टली किंवा खूप हेवी फीस ठेवून लॉ चे पढ़ाई होत आहे. एक नॉमिनल फीसमध्ये एक बेसिक स्टँडर्ड मेंटेन करून हा एक लॉची तुमची एज्युकेशन अकॅडमिक्स चालू आहे. त्याबद्दल मला वाटतं की खूप अभिमानची गोष्टी आहे हा. तसेच जे नेक्स्ट आहे करिअर काउन्सिलिंग, हा माझ्या इन्फॉर्मेशनप्रमाणे लॉ कॉलेजेसमध्ये करिअर काउन्सिलिंग खूप कमी ठिकाणी आहे आणि नांदेडमध्ये तो सुद्धा मला वाटतो हा फर्स्ट आहे. तो त्याबद्दल खूप खूप अभिनंदन कॉलेज प्रशासन आणि पूर्ण जे संस्था आहे. आणि आता काय लॉची स्कोपबद्दल जी मी बोलणार, लॉ काय आहे पूर्ण सोसायटी, आत्ता जे इंडियन सोसायटी किंवा वर्ल्ड सोसायटी हळूहळू जी आमची मूव्हमेंट आहे हा पूर्ण लिगलायझेशन, आय एम श्युअर बार काउन्सिलचे प्रेसिडेंट ह्यावर जास्त बोलणार, स्पेशलाइज टेक्निकल लँग्वेजमध्ये बोलणार, पण जे मला वाटतो आमची सोसायटी हळूहळू लिगलाइज्ड डायरेक्शनमध्ये जात आहे. पर्सनल लॉ असो, फॅमिली लॉ असो की आमचे क्रिमिनल लॉ तो सुरुवातीपासून आहे, सिव्हिल लॉसुद्धा, पण आता टॅक्सेशन असो किंवा इव्हन कोणी प्रोफेशनमध्ये तुम्ही जा, मेडिकलमध्ये सुद्धा डॉक्टर्स आता खूप सेन्सिटाईज झालेला आहे की त्यांना मेडिकल रिलेटेड लॉज, मेडिकल रिलेटेड जजमेंट यामध्ये कसा त्यांची हॉस्पिटल बसणार. आणि सर्व चांगला हॉस्पिटलमध्ये सध्या एक लीगल सेल असतो. सर्व चांगला जे इव्हन IT फर्म आहे त्यामध्ये सुद्धा एक त्यांचे इन हाऊस लीगल सेल असतो सध्या. तो प्रायव्हेटमध्ये सुद्धा सर्व ब्रांचेसमध्ये, सर्व एरियाजमध्ये आता लीगल सेलची खूप जास्त रिक्वायरमेंट आहे. अगोदर फक्त काय 2-3 मेजर एव्हेन्यूज होता, इधर तुम्ही सिव्हिल लॉमध्ये प्रॅक्टिस करा, क्रिमिनल लॉमध्ये प्रॅक्टिस करा, थोडंफार टॅक्सेशन लॉज होता, पण आता प्रायव्हेट जे टॅक्सेशन फर्म्स आहे खूप जास्त झालेलं आहे. प्रत्येक गोष्टी, प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट जे अगोदर ओरल होत होता, प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट आज ऑन पेपर फॉर्मल कॉन्ट्रॅक्ट होत आहे. आणि सर्वमध्ये तुमचे लीगल नॉलेजची आणि लीगल स्पेशलाइज्ड जे ट्रेंड माणूस आहे त्यांची गरज आहे. तो त्याबद्दल मला वाटतो प्रायव्हेट असो, गव्हर्मेंट फर्म असो, सर्वमध्ये एक लीगली ट्रेंड आणि अकॅडमिकली क्वालिफाईड असा ट्रेंड स्किल्ड माणूसची गरज आहे.
त्यामध्ये मला वाटतो स्कोप आता खूप जास्त आहे. स्कोप आता फक्त गव्हर्नमेंटमध्ये लिमिटेड नाही की तुम्ही प्रॅक्टिस करणार किंवा जज बनणार, असं नाही. असा प्रायव्हेटमध्ये प्रत्येक नॉन रिलेटेड फर्म्समध्ये सुद्धा लीगल रिक्वायरमेंट खूप जास्त आहे. तो स्कोप हळूहळू अजून जास्त बढ़णार. त्याबद्दल मला वाटतो की खूप एक स्किल्ड मॅन पॉवरची रिक्वायरमेंट राहणारच. आणि त्यामध्ये जर अकॅडमिया आणि इंडस्ट्रीची लिंकेज, हा लिंकेजसाठीच हा ॲल्युमिनाय असोसिएशन किंवा कॅरियर कौन्सिल, ज्यामध्ये की तुमची कॉलेज आणि या जे एम्प्लॉयमेंटचे जे पूल आहे त्यामध्ये लिंकेज कसा राहणार, हा एक ॲल्युमिनाय असोसिएशन आणि करियर काउन्सिलिंग हा इन्श्योर करणार. तो त्याबद्दल मी कॉलेजला परत एक बार अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगली सुरुवात करत आहे आणि तुम्हाला एक चांगला वाइडर स्कोप भेटणार, त्याबद्दल एक चांगली गोष्टी आहे. तसेच एक जे आमचे इंटरॅक्शन होत असतो डॉक्टर अली साहेबसोबत आणि बार काउन्सिलचं आमचे सहकारीच असतो, त्यामध्ये मला वाटतो की डॉक्टर अली साहेब खूप एनर्जेटिक आहे. जे त्यांची जे जुनी कॉलेज होते त्यामध्ये आमची असोसिएशन स्टार्ट झाला आणि ते खूप एनर्जेटिक आहे. ते तुम्हाला सांगणार की काय काय स्कोप होऊ शकतो, कुठे कुठे अपॉर्च्युनिटी जास्त आहे, तसेच कसा एक डिसिप्लिन तुम्हाला जे कॉलेजमध्ये मेंटेन करायला लागेल. तुम्ही एकदम लाईटली घेऊ नका की फक्त अटेंडन्सची बाब असो किंवा एक्झाम किंवा जे असाइनमेंट असणार, हा सर्वमध्ये तुम्हाला डिसिप्लिन ठेवून कसा एक अकॅडमिक्सवर जास्त फोकस केला पाहिजे आणि तसेच इंडस्ट्री लिंकेजवर, हा दोन्हीमध्ये तुम्हाला कॉलेज जे प्रशासन आहे पूर्णपणे मार्गदर्शन करणार. आणि तुम्हाला पण तुमच्याकडून जे अपेक्षित आहे की तुम्ही डिसिप्लिन ठेवून, डेडिकेशन ठेवून, असा एकदम की पार्ट टाईम आहे की मी येणार, काही कधी असाइनमेंट सबमिट करणार की नाही करणार, हा सर्व गोष्टीमध्ये आता काय जे लॉ आहे हा खूप स्पेशलाइज्ड एक एरिया आहे. त्यामध्ये तुमची एकदम डेडिकेशन, आई फॉर डिटेल्स जे म्हणतो, हा तुम्हाला ॲडव्होकेट आशिष साहेब सांगणार की आई फॉर डिटेल्स, डेडिकेशन ठेवायला लागेल. अदरवाईज लॉ खूप वास्ट एरिया आहे. त्यामध्ये तुम्हाला कधी डिफेन्स करायला लागेल, कधी प्रॉसिक्युशनमध्ये जायला लागेल. तो त्यासाठी आत्तापासून जे एक ॲप्टिट्यूड आहे, आई फॉर डिटेल्सची, डेडिकेशनची ॲप्टिट्यूड आणि डिसिप्लिन्ड हार्डवर्कची ॲटिट्यूड तुम्हाला खूप वेळ द्यायला लागेल ह्यामध्ये. तो हा सर्व ॲप्टिट्यूडसाठी मला वाटतो की एक कॉलेज तुम्हाला चांगला एक प्लॅटफॉर्म देत आहे. त्यांच्या तुम्ही खूप चांगल्या प्रकारे वापर करा आणि पुढे जाऊन ॲम्बिशन खूप हाय ठेवा. असा फक्त नाही की मी काही JMFCमध्ये जाणार, JMFC खूप चांगली आहे, पण तरीसुद्धा त्यावरती जाऊन की अजून काय काय जास्त स्कोप होऊ शकतो, प्रायव्हेटमध्ये सुद्धा काय काय स्कोप आहे, तो ॲम्बिशन हाय ठेवा. आणि त्या ॲम्बिशनसाठी खूप तुम्हाला हार्डवर्क करायला लागेल आणि कंटिन्युअस 2-3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष जे पिरियड आहे त्यामध्ये तुम्हाला हार्डवर्क करायला लागेल, डेडिकेशन ठेवून. तो एक चांगली सुरुवात झालेली आहे. चांगला एक तुमचे जे इन्फ्रास्ट्रक्चर हा इकडे भेटत आहे, चांगला सपोर्ट आहे कॉलेजपासून, हा दिसतो हा कार्यक्रममध्ये. तो हा सर्वचा फायदा घेऊन पुढे जा. आमची तुम्हाला खूप खूप बेस्ट विशेस. कधीही तुम्हाला काही जर प्रशासनकडून गरज असेल, पोलीस प्रशासन किंवा डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनकडून, तुम्ही मोस्ट वेलकम. आणि परत एक बार मी कॉलेज ॲडमिनिस्ट्रेशनला खूप खूप अभिनंदन करतो, खूप खूप धन्यवादसुद्धा देतो मला बोलवल्याबद्दल. आणि बेस्ट विशेस ऑल माय डिअर स्टुडंट्स. थँक्यू सो मच. थँक्यू.